तुमच्या घरात पण एखादा असा माणूस आहे का जो घरातल्या घरातच वस्तू रिपेअर करतो? माझ्या घरात तर 2 आहेत. एक माझी कारभारी आणि एक माझी सासूबाई. अहो मधली शेगडी आहे ना अशी बारीक बारीक चालत होती. आईने घेतली स्टोव पिन आणि तिने शेगड्यांना पिन केली. गॅस शेगडी एकदम व्यवस्थित चालायला लागली बघा. आता आईला येऊन गावावरून 7-8 दिवस झालेलं होतं. 2 दिवसानंतर ती जाणार होती. जेव्हा पण आई गावावरून येते ना आई पहिलं सांगते की मला जायच्या अगोदर आहे ना पिझ्झा खायचा आहे. हो काहीतरी नवलच आहे या गोष्टीचं. सहसा म्हाताऱ्या माणसांना आवडत नाही पण आमच्या आईला आवडतं. आईनं पोट भरून पिझ्झा खाल्ला आणि त्या दिवशी आमच्या एरियामध्ये होतं हळदी कुंकू समारंभ. आता पहिलाच हळदी कुंकू आमच्या एरियात होता त्यामुळे बायकांना एकदम तुडुंब भरलेल्या होत्या. सगळ्यात पहिला खेळ होतं तुळशीला वाकून पाणी घालणे. ही राजश्री आहे. तुळशीला पाणी घालता घालता थोडक्यातच वाचलं हो. त्या तुळशीला नाही घातलं तुळशीच्या कुंडीला तिनं घातलं. आता होता माझा नंबर. आई शपथ मला वाटलेलं काही जरा गेम जरा असेल जिंकल बाबा तुमचा नीलाभाई. कसला नीलाबाई त्या डोळ्याला कागद असते ओढणी बांधल्यानंतर काय दिसत नव्हतं. पहिल्यांदा नाकावच ओढणी बांधली. म्हटलं आता ह्यो खेळता खेळता मी ढगात जाईना झाले म्हणजे बरं. तुळशीला पाणी घालायचं सोडून ढगाला पाणी घालेन मी. कुठलं फरकटत एका बाईलाच मी आंघोळ घातली असते. बाया कसं तरी म्हणाल्या पुढं पुढं म्हणाली म्हणून गेली पुढं गेलो सरपटत तुळशीला सोडावं. मी त्या रांगोळीतल्या मोरालाच पाणी घातलं बघा. तुळस वाचली आणि बिचाऱ्या त्या मोरालाच आंघोळ घातली मी. चला तुमचा नीलाबाई तर पहिला गेम हरला पण बायका जबरदस्त हसल्या बघा. दुसरा गेम होता बघा कपाळावर बिस्किट ठेवायचं पार्लेजीचं. हात न लावता ते बरोबर तोंडात गेलं पाहिजे. झालं नाही तर पण तुमचा नीलाबाईचा पचका झाला. पहिल्याच ह्याच्यात आऊट झालं बघा. आयुष्यपत गेम दिसायला म्हणजे सोपे वाटत होते पण खेळता खेळता लगेच आऊट होत होतं ना राव. अरे आता बायकांच्या हसून पोटात दुखायला लागलं. जाऊ दे ओ वर्षातनं एकदा असं बायकांना खेळायला भेटतं. बायकांच्या चेहऱ्यावरचं हसं बघून लय भारी वाटत होतं. माझ्या आईनं पण म्हणजे सासूबाईनं पण पार्टिसिपेट केलं ना. दोघींच्या बरोबर गालाच्या खड्ड्यातच बिस्किट अडकून पडलं. ऐच्या गावात पण आऊट झाली ग सासूबाई. ही तर बाबा चॉकलेट आईस्क्रीम कसं काढतात तसं जिबडं काढून बिस्किट खाली आणत होती. पण तिचं बिस्किट काय डोळ्याच्या खड्ड्यात अडकलेलं आणि टुनकीनं खाली पडलं. बिचारी भाभी तर कपाळावर टिकलीसारखंच लावून बसलेली बिस्किट. तिचं काय बिस्किटच हालायला नाव घेणं झाले. तिसरा गेम होता काय तर ते पत्रावळीतनं पाय खाली नाही पडला पाहिजे. पत्रावळी तू पत्रावळी म्हणजे पत्रावळीतच पाय ठेवत पुढं जायचं होतं. आतापर्यंत त्या आया बाया बोलणाऱ्या माझं कंबारठा दुखते गुडघं दुखते ते कसल्या सणानं फणानं 80च्या स्पीडनं नुसते गेम खेळत होत्या. जे जितलंय की नाही त्याला नाव घ्यायला लागत होतं. नाव तर काय शंकराच्या पिंडीला बेल घालते शंकराच्या पिंडीला बिल घालते वाकून. हे तर जागतिक स्तरावरती नाव घेणं आहे. हे आमच्या गेममध्ये ना त्याच्यावरती बंदी घालण्यात आलेली होती. तिसरा गेम चालू झाला. मी राहिलो मागं आणि राजश्रीनं काढला ना नंबर. एक होती चिमू एक होता काऊ. रोहित रावांचं नाव घेते डोकं नका खाऊ. आम्ही काढू असं वाटतं